ट्रस्टिफाईड लॅबने रिसेंटली अमूल मस्ती दहीचे लॅब टेस्टिंग केले, तर या दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कोलिफॉर्म बॅक्टेरिया आढळून आले। तर पहिले आपण हे समजून घेऊया की नेमके हे कोलिफॉर्म बॅक्टेरिया असतात कुठे। तर हे असतात मातीमध्ये किंवा ह्युमन फिकल मॅटर म्हणजे मानवी विष्ठेमध्ये। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके हे कोलिफॉर्म बॅक्टेरिया दह्यामध्ये आले कुठून। तर हे एक तर आलेले असू शकतात दही बनवत असताना किंवा पॅकेजिंग करत असताना। लॅब टेस्टिंगच्या रिपोर्टनुसार दह्यामध्ये जवळपास 21,000 एवढे कोलिफॉर्म बॅक्टेरिया सापडले। तसे जर बघितलं तर कोणत्याही अन्न पदार्थामध्ये या कोलिफॉर्म बॅक्टेरियाची जी संख्या आहे, काउंट आहे, तो 0 असायला पाहिजे। पण FSSAI च्या नुसार जर एखाद्या अन्न पदार्थामध्ये कोलिफॉर्म बॅक्टेरियाचा काउंट 10 ते 100 असेल तर तो एक्सेप्टेबल आहे। पण 21,000 जर एवढे कोलिफॉर्म बॅक्टेरिया दह्यामध्ये सापडत असतील, जर तुम्ही त्याचे सेवन केले, त्या दह्याचे जर तुम्ही सेवन केले तर तुम्हाला डायरिया, व्हॉमिटिंग किंवा लॉंग टर्म गट इश्यूजचा सामना करावा लागू शकतो। आता आपल्याला प्रश्न पडतो की मार्केटमध्ये मिळणारे पदार्थ जर एवढे कंटॅमिनेटेड असतील तर नेमकं खावं काय। तर यावर एकच उपाय आहे की तुम्ही घरी बनवलेलं दही खाऊ शकता।